अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. करण नकवाल आणि दिनेश चव्हाण दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. निलेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आणि पंचाकडनं इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू दुसऱ्या सामन्यामधला. करण नकवाल वाशिम रिसोर्सची शान. करण नकवालच्या बॅटमधून ब्रँडेड सीमारचे पार चौकार हा फटका येतोय. दुसरा चेंडू येतो यामध्ये आणि बॅटची कड. करण नकवाल बॅटची कड लागल्या मैदानाच्या बाहेर जाताना त्यांनी पंचांचा विचारही केला नाही की मला बाद दिलं की नाही दिलं. ही असते खेळ भावना. करण नकवाल मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसले होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला करण नकवाल यांच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र करण नकवालची पारी समाप्त होते. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिल्या षटकामधल्या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. राजुली स्टील, मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट अँड रॉयल स्पोर्ट स्पॉन्सर बाय वाशिम प्रीमियर लीग 2021. राजुरी स्टील्स, मयूर स्पोर्ट अँड मापारी स्पोर्ट्स, रॉयल स्पोर्ट स्पॉन्सर बाय WPL 2021. पर्व पहिले. आता या स्पर्धेचा पहिला दिवस दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष 11 तामसाळा या संघाने विजय प्राप्त केला होता आणि आता मात्र बघावं लागेल दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय करण नकवालच्या रूपाने. संघाचा संघनायक तारणार मैदानाच्या बाहेर तंबूमध्ये आता दाखल झालाय. दुसरा फलंदाजी करता सोएब शेख आलाय. हो, यावेळी मात्र पुन्हा एक वेळ पंचाकडे दाद मागितल्या जाते. अनुभवी असे पंचांवरती जरूर दबाव आला होता परंतु नाकारलं या अपीलला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये निलेश गायकवाड यांच्याकडनं. जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावताना दिसत आहे त्या दुसऱ्या सामन्यामध्ये. कारण वाशिम प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकायची असेल तर पहिल्या सामन्यापासूनच तुम्हाला आक्रमक होणे गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे संघर्ष 11 तामसाळा संघ आक्रमक झाला होता. हो, यावेळी चांगला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, पंच केला होता, सन्मान दिला या चेंडूला. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये गायकवाड यांच्याकडनं. यावेळी सुंदर फटका लोअर फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहे. एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलेश गायकवाड यांच्याकडनं. शेख शोएब जे वैयक्तिक 3 चेंडूंचा सामना करून एका धावांवरती खेळतात. दिनेश चव्हाण जे सलामीला आले आहेत अजूनही एकही चेंडू खेळले नाहीत. या षटकामधला शेवटचा चेंडू येत आहेत निलेश गायकवाड घेऊन. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केला या चेंडूला. बघावं लागेल किती धावा. नाकारलाय ऐन वेळेवरती शोएब यांनी आणि या ठिकाणी षटकाची सुद्धा सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक षटक समाप्त, 5 धावा, एक गडी बाद. निलेश गायकवाड चांगलं षटक पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू दिलाय आणि मोठा मासा गळाला लावला होता करण नकवालच्या रूपाने. संघाचा कर्णधार तंबूच्या आसऱ्याला परतलाय.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजुरी स्टील अँड मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट्स, रॉयल स्पोर्ट स्पॉन्सर बाय वाशिम प्रीमियर लीग 2021. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय रॉयल मालेगाव आणि आर्या 11 संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना निर्णय घेतला होता तो म्हणजे रॉयल मालेगाव संघाचे कर्णधार बादल सर यांच्याकडनं, आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये मोठा गडी बाद झालाय. इस्राईल शेख आले आहेत गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन. यावेळी बॅटची कट लागते. क्षेत्ररक्षक आहे फ्लायसिपच्या रूपाने. जर हा चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला असता तर नक्कीच मात्र माघारी परतावं लागलं असतं फलंदाज दिनेश चव्हाण यांना. पहिल्या चेंडूवरती एक धाव अर्जित केली गेली आहे शेख शोएब यांच्याकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण फ्लायसिपच्या रूपाने क्षेत्ररक्षकाकडनं झालं होतं. इस्राईल शेख खूप मोठा रनअप त्यांचा. बघावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करतील. हो यावेळी मात्र मोठा फटका उंचावून खेळला. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. यावेळी मात्र चांगला फटका होता, स्लॉट मध्ये होता आणि त्या स्लॉट मध्ये चेंडू असल्यानंतर दिनेश चव्हाणच्या बॅट मधनं पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार 4 धावे करता आणि या 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो सुंदर चेंडू. यावेळी मात्र बघावं लागेल किती धावा. एक धाव मात्र अर्जित केल्या गेली आहे. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचते 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खोलवर टप्प्यात चेंडू होता मागच्या वेळेचा जर बघितला तर इस्राईल शेख यांच्या. एक नवीन नावारूपास आलेले गोलंदाज पुन्हा एक वेळ वाशिम जिल्ह्यामधला हा गोलंदाज. बघावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करावेल या वाशिम प्रीमियर लीग पूर्ण स्पर्धेमध्ये. कारण येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला जर नाव कमवायचं असेल तर ही स्पर्धा खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. यावेळी मात्र पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि एक धाव अर्जित केल्या गेली आहे. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत. इस्राईल शेख यांची चांगली गोलंदाजी. ओ हात आया पर मुंह ना लगा असंच म्हणावं लागेल कारण ज्या प्रकारची ही डाईव्ह होती क्षेत्ररक्षकाची. बघावं लागेल धावबाद होण्याची संधी होती. व्यवस्थितरित्या फेकी आली नाही आणि या मधोमध 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धाव्यांची धावसंख्या पुढे सरकते 14 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधला येताना दिसेल. हो हो चांगला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करतायत इस्राईल शेख आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर्या 11 संघ पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचे कर्णधार सॉरी 15 धावा होत आहेत धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर करणं थोडीशी मात्र चुकी झाली होती. पण तो चुका होतात माणसाकडनं. चुका वेळेवरती सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि ती चूक सुधारल्या गेली आहे. धावसंख्या होते 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले समाप्त झाला असताना कारण नकवाल यांची विकेट जर सोडली तर मोठी फटकेबाजी करू शकले नाहीयेत. त्यानंतर थोडंसं चाचपडताना दिसतोय आर्या 11 संघ. शैलेश डोळस यांच्या मालकीचा हा संघ. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक हो पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. राजुरी स्टील प्रेझेंट तसेच मयूर स्पोर्ट अँड मापारी स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट प्रेझेंट WPL 2021 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय आर्या 11 संघ आणि त्याच्या सोबतीला भेटतोय रॉयल मालेगाव संघ. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली कारण नकवाल अँड टीमची तर धावसंख्या आहे 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
करण नकवाल जो सलामीला आला होता पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र त्याला माघारी परतावं लागलं. त्यानंतर कुठल्याही विकेटचं पतन नाही झालं, परंतु धावा सुद्धा बनवता नाही आल्या आहेत आर्या 11 संघाला. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु प्रेक्षक बनून राहील चेंडू. सीमारचे पार 4 धावे करता. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू होता. 19 धावा या चेंडूवरती जी एक धाव अर्जित केली जाते, 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. 22च्या रूपात एक धाव अर्जित केल्या गेली आणि 20 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात निलेश गायकवाड. थोडीशी मात्र दमछाक झाली आहे, कारण ऊन सुद्धा तितकंच तापतंय. विदर्भातील पहिली वहिली या सीझन मधली टेनिस क्रिकेट स्पर्धा वाशिम प्रीमियर लीग. यावेळी मोठा फटका खेळला जातो, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. बघायचं आहे किती धावा. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने सॉरी हा प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा. फलंदाज शेख शोएब यांच्याकडनं 7 चेंडूंचा सामना करून 4 धावांवरती खेळताय शेख शोएब. नावावरून मोठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. या मैदानामध्ये मोठ्या धावसंख्या सुद्धा चेस होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगाच्या दिशेने चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता शेख शोएब यांच्याकडनं, परंतु ऐन वेळेवरती नाकारलंय दिनेश चव्हाण यांनी. चांगला कॉल म्हणावा लागेल. एका धावेची धावसंख्या होते 22 धावा एक गडी बाद. तिसऱ्या षटकामधले 2 चेंडू आता बाकी असणार आहेत. यावेळी मात्र लोअर फुलटा चेंडू खेळून काढलाय. चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव पूर्ण एक वेळ पूर्ण केली गेली आहे. भारी बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय शेख शोएब आणि दिनेश चव्हाण यांच्याकडनं. पार्टनरशिप होणं खूप महत्वाचं आहे, कारण करण नकवाल बाद झाल्यानंतर खूप मोठी भिस्त होती आर्या 11 संघाची करण नकवाल वरती. आणि तोच गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पहिल्या षटकामध्ये जर परतला असेल तर आता पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. यावेळी बॅटची कड आणि सोपा झेल मैदानामध्ये सुटतोय. इतके सोपे झेल तुम्ही नाही सोडू शकत, खास करून वाशिम प्रीमियर लीग यासारख्या स्पर्धेमध्ये. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये अतिशय सोपा झेल होता. अशा इतक्या प्रकारच्या इजी झेल तुम्हाला पकडाव्याच लागतील. यामध्ये अवघड तरी काय होतं हेच मला कळत नाहीये. एक धाव जरूर या षटकामध्ये आली आहे. 3 षटकांच्या समतेनंतर धावसंख्या आहे 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजुरी स्टील्स, मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट प्रेझेंट बाय WPL 2021. या स्पर्धेमधला आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला दुसरा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय रॉयल मालेगाव संघाकडनं. आणि संघाचे कर्णधार गणेश भाजड यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती साजेशी कामगिरी करताना गोलंदाज आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळाले आहेत. नवीन गोलंदाज आशिष पाठक लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना दिसले होते. पंचाकडनं मात्र इशारा येतो वाईट चेंडू अतिरिक्त धाव. थोडासा मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला हा चेंडू आणि धावसंख्या होते 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ओ यावेळी उंचावून खेळलेला भेटला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने मोठा गळाला मासा लागतोय. पुन्हा एक वेळ हा मोठा हादरा म्हणायला लागेल, मोठा हादरा, कारण दिनेश चव्हाण सारखा फलंदाज जो आतापर्यंत संयमाने खेळत होता, मागच्या षटकामध्ये ज्याला लाईफलाईन मिळाली होती, तो फलंदाज बाद झालाय. चेंडू व्यवस्थितरित्या पुन्हा एक वेळ बॅटवरती आला नाहीये आणि क्षेत्ररक्षकाकडनं कुठलीही चुकी नाही. सोपा जल तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता आणि सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आशिष पाठक यांच्याकडनं. आपल्या पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन आले होते, संघाकडनं चौथं षटक घेऊन आले होते आणि चौथ्या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक सुद्धा पाहायला मिळेल. आशिष पाठक यांनी पुन्हा एक वेळ आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला चेंडू वाईट होता, ऑप्टमच्या बाहेर होता, परंतु त्यानंतर अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला. थोडंसं लालच दिली फलंदाजाला आणि त्या लालचमध्ये अडकले म्हणावे लागेल दिनेश चव्हाण. पुन्हा एक वेळ आशिष पाठक आपल्या नव्या ऊर्जेने तयार असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मनीष पवार यांचा. चेंडू येतो मैदानामध्ये निर्धाव. करण नकवाल बाद झाल्यानंतर जो आत्मविश्वास होता फलंदाजीमध्ये आर्या 11 संघाच्या, तो कुठं ना कुठं नाहीसा झाला ना दिसतोय. राजुरी स्टील्स प्रेझेंट बाय WPL 2021. चेंडू हवेमध्ये आहे, डीपीट विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित धावून गेले चेंडूच्या खाली आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय. या षटकामध्ये दुसऱ्या विकेटचा पतन होतंय. गोल्डन डकचा शिकार होत आहेत मनीष पवार. तिसऱ्या विकेटचं पतन होते. दीपेन यांनी सुंदर झेल घेतला पाहिला आपण आणि मनीष पवार गोल्डन डकचा शिकार होताना पाहिलं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र स्टिकर जवळ जाऊन लागला आणि याचाच फायदा झाला, गोल झाला. सुंदर झेल, कुठल्याही प्रकारची चुकी नाही क्षेत्ररक्षक दीपेन यांच्याकडनं. तिसऱ्या विकेटचं पतन, मोठा मासा गळाला. पुन्हा एक वेळ मोठा हादरा म्हणावा लागेल, कारण बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 गडी बाद होताना आपण पाहिलेत. सॉरी, शोएब शेख बाद झाल्यानंतर बाद होत आहेत. मनीष पवार मात्र अजूनही उपस्थित आहेत आणि नवीन फलंदाज येत आहेत बालाजी काळे. बालाजी काळे आणि मनीष पवार मोठी भिस्त असणार आहे आता, कारण मोठे मोठे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज तुमचे बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डरवर पूर्णच्या पूर्ण जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीवर कशा प्रकारे खरे उतरतील हे तर येणारा काळ सांगेल. ओ अये जेते हलकीशी अपील आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक तिसरी विकेट या षटकामध्ये. हॅट्रिक चान्स असणार आहे तो म्हणजे आशिष पाठक यांना. आशिष पाठक यांची सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी, प्रेक्षकांना भुरळ पाडणारी गोलंदाजी. आशिष पाठक आज मात्र WPL चं मैदान गाजवत आहेत. यष्टीरक्षक सचिन वर्ते यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सुंदर यष्टीरक्षण झालंय. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता की एक वेळ आशिष पाठक, मोठा फटका, पुन्हा एक वेळ बघावं लागेल चेंडू यावेळी मात्र सहा धावे करता सीमारेषे पार जाताना दिसला होता. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की ज्या प्रकारचा फटका लगाला होता फलंदाजाकडनं. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सोपं नसतं कुठल्याही फलंदाजांना. पहिले डोळस आले होते संघाचे तारणहार. ओ यावेळी चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू आशिष पाठक यांचा, परंतु एका चांगल्या षटकाची सांगता झाली आहे. या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना आशिष पाठक यांनी महत्वपूर्ण 3 गडी बाद करून आपल्या संघाला दिले आहेत.
शैलेश डोळस आल्या आल्या पहिला षटकार त्यांनी लगावलाय. संघमालक शैलेश डोळस. चार षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. जर बघितलं तर चार षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये तात्परताना दिसतोय संघ, म्हणजे आर्या 11. मोठी फलंदाजी करावी लागेल, परंतु रॉयल मालेगाव या संघाने काय गोलंदाजी केली आहे. आशिष पाठक खास करून त्यांचं कौतुक झालं पाहिजे. एका षटकामध्ये 3 गडी बाद करण्याची किमया त्यांनी साधली आहे. पुन्हा एक वेळ वळूया. ड्रिंक्स ब्रेक नंतर 4 षटकांचा खेळ झालाय आणि पुढचा 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर बघितली 31 धावा. ओ गणेश बाजार आलेत गोलंदाजी करतात संघाचे करदार, संघनायक, तारणहार. विकेटचं पतन होतंय. क्लीन बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि हिट केलं स्टंपला, ते म्हणजे गणेश बाजळ यांनी. संघाचे कर्णधार बालाजी काळे यांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. ते पण गोल्डन टचचा शिकार होताना पाहायला मिळत आहेत. एकतीस धावांवरती लागणारा हा 5वा झटका. यानंतर होणारा सामना विदर्भ वाशिम आणि वाशिम वॉरियर्स संघादरम्यान. यानंतरचा पुढचा सामना, परंतु मैदानामध्ये एक चांगला सामना रंगतोय रॉयल मालेगाव आणि आर्या 11 या संघादरम्यान. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एक वेळ प्रयत्न झाला होता आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं त्या ठिकाणी. बघावं लागेल किती धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धाव्यांची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 33 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ बॅटची कड आहे का बघावं लागेल. पंचाकडे मोठी अपील तर झाली आहे. सुंदर चेंडू होता यावेळी. इनस्विंग पाहायला मिळाला गणेश बादल यांच्याकडनं. अपील झाली होती पंचाकडे, परंतु नाकारलाय पंचांनी या अपीलला. दाद मागितली होती, परंतु दाद नाकारणं हा अधिकार फक्त पंचांना आहे
आणि ते नाकारलंय. आपला अधिकार दाखवलाय पंचांनी. 33 धावा 5 गड्याच्या विकेट नंतर 5 गडी तंबूमध्ये परतल्यानंतर हो, यावेळी मात्र सुंदर फटका डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. क्षेत्ररक्षक धावतात पॉइंटचे. चेंडूच्या मागे बघायला होईल किती धावा रोखण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. चेंडू जाऊन आदळला फलंदाजच्या अंगाला आणि 2 धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होतात. या 2 धावेची धावसंख्या होते 35 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामधले 2 चेंडू बाकी असणार आहेत. संघाचे कर्णधार गणेश बाजड या ठिकाणी सुंदर गोष्टी करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या आहेत, परंतु एक गडी सुद्धा बाद केलाय. गणेश बाजड एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाचे. मोठा फटका यावेळी मोठा फटका डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकावरनं सीमारेषे पार लॉंगेस्ट षटकार. रमेश शिंदे यांच्या बॅटमधनं काय आक्रमण केल्या जात आहे. सुंदर फटका पाहायला मिळाला रमेश शिंदे यांच्याकडनं. रिप्ले मध्ये बघू शकता की ऑप्टमच्या बाहेर जाऊन शपळून हा फटका उडवला होता डीप मिड विकेटवरनं. सीमारेषे पार 6 धावे करता पुन्हा एक वेळ गणेश बाजड गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. ओहो पुन्हा ओ हो पद लालित्य करून हा षटकार पाडवला सीमारेषे पार. वाईट लॉंगॉनच्या वरून सीमारेषे पार 6 धावे करता काय पद लालित्य पाहायला मिळाले यावेळी फलंदाज रमेश शिंदे यांच्याकडनं. आणि पुन्हा जर रमेश शिंदे यांनी षटकार घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे त्यांच्याकरता. याचबरोबर षटकाची सुद्धा समाप्ती होते. 5 षटकानंतर 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटक समाप्त 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सत्तेचाळीस धावा 5 गड्याच्या पतननंतर शैलेश डोळेस यांच्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण आतूनही आशिष पाठक मागच्या षटकामध्ये ज्यांनी बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची नामी संधी होती. काय लवचिकता आहे आशिष पाठक यांच्याकडे. सुंदर गोलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच लाजवाब करतायत आशिष पाठक. आज मात्र पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते 7 धावा देऊन. शैलेश डोळस यांनीच मोठा फटका त्यांना लगावला होता, नाहीतर एका धावांवरती 3 गडी बाद होऊ शकले असते. यावेळी मात्र ऑप्टमच्या खूप बाहेर चेंडू वाईट करार दिला जातोय पंचाकडनं आणि अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 48 धावा 5 गड्याच्या पतन नंतर. आशिष पाठक आज मात्र नेत्रदीपक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बॅटची कड आणि वैयक्तिक चौथ्या विकेटचं पतन आणि संघाच्या 6व्या विकेटचं पतन होत आहे. आशिष पाठक यांनी चौथा गडी आपल्या स्पेल मध्ये बाद करून दाखवलाय. बघू शकता रिप्ले मध्ये की बॅटची इनर एज लागला आणि कुठलीही चुकी नाही त्या ठिकाणी सचिन वर्ते यांच्याकडनं. 48 धावांवरती 6व्या विकेटचं पतन होते. 6वा हजरा दिला जातोय आणि या ठिकाणाहून मात्र अडचणी वाढतील आर्या 11 संघाच्या. सोनू शेख आले आहेत नवीन फलंदाज उर्फ मुजाहिद. पुन्हा एक वेळ बॅटची कड आणि आल्या आल्या सोनू शेख यांना तंबूचा रस्ता पकडावा लागेल. फलंदाजांनी नक्कीच बाद दिलंय. बॅटची कड होती हे फलंदाज सोनू शेख यांना सुद्धा माहिती होतं. 7व्या विकेटचं पतन होते. पुन्हा एक वेळ हॅट्रिक चान्स असणार आहे. ऑन हॅट्रिक. 5 गडी वैयक्तिक बाद केले आहेत आशिष पाठक यांनी आणि हॅट्रिकची नामी संधी असणार आहे आशिषकडे. सुंदर झेल सचिन वर्ते यांच्याकडनं पाहायला मिळाला होता. 48 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी करतोय आशिष पाठक.
आज मला वाटतं घरूनच ठरवून आला होता की मला पंजा मिळवायचा आहे आणि 5 विकेट त्याने आशिषने बाद करून दाखवल्यात. 5 गडींना तंबूच्या रस्त्याला माघारी परतवलंय. नवीन फलंदाज उमेश नवघरे येत आहेत. आणि म्हणतात न थकता न हारता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब मात्र वारंवार झुकत असतं. आणि न थकता न हारता जो गोलंदाजी करतोय तो आशिष पाठक आज मात्र प्रेक्षकांना विचार करायला भाग लावणारी गोलंदाजी. यावेळी मात्र थोडंसं चंबल होते मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावेनिशी धावसंख्या 51 धावा. 50 धावा मात्र आर्या इलेव्हन यांच्या खूप सारी पडझड झाला होताना पूर्ण होत आहेत. 51 धावा 7 विकेटच्या पतनानंतर. ओ हो आशिष पाठक काय भेदक मारा करतोय आज आपल्या संघाकरता. आज इम्प्रेस केलंय या गोलंदाजाने. आजचं मैदान पहिल्या सामन्यामध्ये गाजवलं फैजान आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये मैदान गाजवतोय आशिष पाठक. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू. शॉर्ट टॉप लेन चेंडू होता. उसळी होती या चेंडूवरती. चेंडू येतोय निर्धाव आणि 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटक समाप्त. 51 धावा 7 गडी बाद. अजूनही पहिल्या डावामधले 12 चेंडू बाकी असणार आहेत. आशिष पाठक यांनी वैयक्तिक 2 षटकामध्ये 11 धावा देत 5 महत्वपूर्ण गडी बाद करून दाखवल्यात. कौतुक झालं पाहिजे आशिष पाठक यांच्या स्पेलचं. 51 धावा 7 गडी बाद. रमेश शिंदे ज्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार खेचले होते त्यांना सुद्धा शांत ठेवलंय आशिष पाठकने. नवीन गोलंदाज इस्राईल आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. चांगला रनअप त्यांचा खूप मोठा रनअप. वेगवान गोलंदाजी करता ओळखले जातात इस्राईल खान. इस्राईल शेख. हो हो वाईट यॉर्कर लेन पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र इथाव चेंडू. चांगली गोलंदाजी इस्राईल शेख यांच्याकडनं. रॉयल मालेगाव संघाची भिस्त असणार आहे या गोलंदाजीवर आणि त्यांनी काय गोलंदाजी केली आहे आज. उमेश नवघरे यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. एका धानीवर दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत. धावसंख्या पोहोचते 52 धावा 7 गडी बाद. रमेश शिंदे यांच्यावर खूप साऱ्या नजरा असणार आहेत. पुन्हा इस्राईल खान. हो हो मोठा फटका लगावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बघूया झेल होईल का. आणि झेल झालाय. सुंदर झेल पाहायला मिळतोय. रमेश शिंदे यांची आक्रमण भरी पारी समाप्त होते. 8व्या विकेटचं पतन होतंय. 8वा गडी बाद होतोय आर्या इलेव्हन संघाकडनं. 52 धावा 8 गडी बाद. सतीश खडसे यांच्याकडनं सुंदर झेल पाहायला मिळत होता. डीप विकेटच्या वरनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रमेश शिंदे यांच्याकडनं. मात्र मोठा गडी बाद होतोय रमेश शिंदे यांच्या रूपाने. ज्या अपेक्षा होत्या आर्या इलेव्हन संघाला ज्या खेळाडूवर तो खेळाडू आता बाद झालाय. राजुरी स्टील्स मयूर स्पोर्ट मापारी स्पोर्ट्स रॉयल स्पोर्ट प्रेझेंट बाय WPL 2021. आता या स्पर्धेचा पहिला दिवस दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. आर्या इलेव्हन आणि रॉयल मालेगाव संघादरम्यान जो सामना रंगतो. रॉयल मालेगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. ठराविक अंतरानंतर त्यांनी गडी बाद करून दाखवले आहेत. धावसंख्या आहे 52 धावा 8 गडी बाद. उमेश नवघरे यांच्याकरता
ब्लॉकहोलचा चेंडू होता, स्वतःच्या मध्ये जाऊन क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, बॅकअप वेळेवरती आलं नाही, त्याच कारणाने 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो झाल्यानंतर ही एक धाव अतिरिक्त की जाते आणि नवीन फलंदाज आहेत भागवत खटके. धावसंख्या पोहोचते 54 धावा. यावेळी मात्र चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वाईट लॉंग ऑफ एक धाव मात्र पूर्ण केले जाते. पंचावन्न धावा 8 गडी बाद. 7व्या षटकामध्ये आता एक चेंडू बाकी असणार आहे. ओ सुंदर चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतो या ठिकाणी गोलंदाज इस्राईल शेख. षटकाची समाप्ती ते 7 षटक समाप्त 55 धावा 8 गडी बाद. बघायचं शेवटचं षटक घेऊन कुठले गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. संघाचे कर्णधार गणेश बादल शेवटचं षटक घेऊन मैदानात दिसतील. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती गणेश बादल यांच्याकडनं. यावेळी मात्र बॅटची कड. गणेश बादल मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडीबाद केला होता, या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती गडीबाद होतोय. नव्या विकेटचं पतन होतंय 55 धावांवरती. उमेश नवगरे पविलियनच्या रस्त्याने मात्र 6 चेंडूचा सामना करून 7 धावांची खेळी त्यांची समाप्त होते. आणि आता बघावं लागेल एकच गडी बाद होणं बाकी असणार आहे. 55 धावा 9 गडी बाद. अमोल मोरे नवीन फलंदाज. हो चांगला चेंडू या ठिकाणी गणेश बादल यांचा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली आहे आणि एका धावेनिशी धावसंख्या पोहोचते 56 धावा. यावेळी पुन्हा चेंडू गती परिवर्तन होतं मात्र समजू शकले नाही या चेंडूला फलंदाज अमोल मोरे. पुन्हा एक वेळ लेग बाईचा इशारा आणि एक धाव अर्जित केले जाते. धावसंख्या पोहोचते 57 धावा 9 गडी बाद. 3 चेंडू पहिल्या डावामधले बाकी असणार आहेत. राजुरी स्टील मयूर स्पोर्ट अँड मापारी स्पोर्ट आणि रॉयल स्पोर्ट प्रेझेंट बाय WPL 2021. यावेळी मात्र सफल झाले होते फलंदाज. लेग स्टंप वरून जाताना हा चेंडू दिसला होता. निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल. बघायचं किती धावा. चांगलं क्षेत्ररक्षण झालं सीमारेषे लगत. 2 धावा मात्र याच मधोमध पळून काढल्या आहेत आणि या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते 59 धावा आणि 8व्या षटकामधला आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. चांगली गोलंदाजी गणेश बादल यांच्याकडनं झाली आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 1.5 चेंडू त्यांनी टाकले आहेत, म्हणजे जवळपास 11 चेंडू टाकलेत आणि 18 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण गडी बाद करून देखील दाखवले आहेत. मोठा फटका स्टेप आउट करून पदल आली ते पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षक बनून राहील. चेंडू सीमारेषे पार 4 धाबे करता
आणि याचबरोबर पहिल्या डावामधला खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते आर्या इलेव्हन संघाची 63 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये असणार आहे. ते म्हणजे रॉयल मालेगाव संघाला 64 धावांचा आव्हानाचा पाठलाग आता रॉयल मालेगाव संघ कशा प्रकारे करतो हे देखील पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा 9 गडी बाद. करण नकवाल आणि दिनेश चव्हाण जे सलामीला आले होते, 2 चेंडूचा सामना करून करण नकवाल यांनी 4 धावा काढल्या. 9 चेंडूंचा सामना करत 14 धावांची खेळी दिनेश चव्हाण यांनी साकारली होती. शोएब शेख 5 धावा, मनीष पवार 0, बालाजी काळे पुन्हा एक वेळ गोल्डन डकचा शिकार, शेख मुजाहिद गोल्डन डकचा शिकार, शैलेश डोळस यांनी 4 चेंडूचा सामना करून 6 धावा. रमेश शिंदे एक आक्रमक खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला होता. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते आणि 16 धावा त्यांनी सुद्धा वसूल केल्या होत्या. 8 चेंडूचा सामना करत 6 चेंडूचा सामना करून 7 धावा काढल्या होत्या. ते म्हणजे उमेश नवगरे यांनी 0 धावा आणि 6 धावांवरती वैयक्तिक अनुक्रमे अमोल बोरे आणि भागवत खटके हे नाबाद राहिले आहेत. 63 धावा एकूण पाहायला मिळतात धावफलकावरती. 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये 64 धावांचं आव्हान असणार आहे. गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला तर निलेश गायकवाड यांनी 2 षटक टाकताना 13 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता. इस्राईल शेख यांनी 2 षटकामध्ये 14 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आशिष पाठक सर्वात मोठा मॅच मोमेंट जर कुठं असेल तर आशिष पाठक 2 षटक 11 धावा 5 गडी बाद. आणि गणेश बाजड यांनी सुद्धा 2 षटकामध्ये 22 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आहेत. ऐकून बघायचं झालं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रत्येक गोलंदाजाकडनं. आणि आता 63 धावा जमा केल्या आहेत. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल रॉयल मालेगाव संघाला. 8 षटकामध्ये 48 चेंडू आणि 64 धावा हे आव्हान व्यावसायिक क्रिकेटमध्ये मला तरी वाटतं खूप कठीण नाही.
दुसऱ्या डावामध्ये आपण परतलो आहे आणि 64 धावांच्या आव्हानाचा आता पाठलाग करावा लागतोय. तो म्हणजे रॉयल मालेगाव संघाला बघायचा या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. करण नकवाल पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. करण नकवाल स्वतःच्या फाळुत्रीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. करण नकवाल फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित केलंय करण नकवालने. जर आपण त्याचा काहीसा काळ मागता जर पाहिला, या 6 महिन्यामध्ये त्याने फिटनेसवर चांगलं लक्ष केंद्रित केलंय. चांगली हायॅम ॲक्शन आहे या गोलंदाजाची. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, रिसोर्टची शान म्हणून ज्याला ओळखलं जातंय असा करण नकवाल. मोठा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू वन बाउन्स सीमारेचे पार, चौकार. कर्णधार गणेश बादल यांच्या फळीमधनं येतो एक ब्रँडेड फटकार, चौका. नक्कीच धावसंख्या जरी कमी असली, डिफेंड करायची असली तरी सुद्धा प्रयत्न सोडणं हे करण नकवालच्या टीमला माहित नाही आहे. कारण प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल RI11 संघाला. हो हो, यावेळी मात्र ब्लॉक होलचा चेंडू, होलवर टप्प्यात चेंडू पाहायला होता. 4 खेळाडू आले होते चेंडूकडे धावून आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केल्या जाते. तू की मी यामध्ये एक धाव मात्र चोरी केल्या गेली आहे. या 4 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध एक धाव पूर्ण केली गेली असं म्हणाच लागेल की या ठिकाणी गलती तूने भी की, गलती मैंने भी की, खुदा तू भी नहीं और खुदा मैं भी नहीं. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनर एज लागते. क्षेत्ररक्षक आहे डीपी विकेटला. क्षेत्ररक्षक धावून गेले. एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेने 6 धावा. करण नकवाल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता दाखल झाले आहेत, परंतु खोलवर टप्पे चेंडू करण्याकरताच त्यांचे प्रयत्न आहेत. एक एक किंवा 2 विकेट जर पॉवर प्ले मध्ये करण नकवाल आणि टीमने काढून दाखवल्या तर वापसी होऊ शकते मैदानामध्ये. या ठिकाणी मात्र काय ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे वाईड लॉंगांच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारचे पार, चौकार. गणेश बाजड ऑन फायर दिसत आहेत मैदानामध्ये. संघाचे कर्णधार, तारणहार तब्बल 10 वर्षापासून गणेश बाजळ आणि सचिन वडते ही सलामीची जोडी वाशिम जिल्हा परिसरातील तसेच वाशिमच्या परिसरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या नावावर केल्या आहेत. याच सलामीच्या जोडीने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि बघायचं आहे या 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली म्हणावी लागेल. या ठिकाणी जर बघितलं तर रॉयल मालेगाव संघाकडनं करण नकवाल यांच्यावरती आक्रमण झालंय पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात करण नकवाल यांनी या आपल्या षटकामध्ये, ज्यामधली एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात आली होती. ओ दांडी गोल, यू मिस आय डेफिनेटली हिट. करण नकवाल वासिम रिसोर्टची शान आपल्या तेवर मध्ये. गणेश बाजड मोठा मासा गळाला म्हणावं लागेल. पहिल्या विकेटचं पत्र होते. गणेश बाजड संघाचे कर्णधार, तारणहार मैदानाच्या बाहेर जाताना. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता गणेश बाजळ यांचा आणि त्याच प्रयत्नामध्ये गणेश बाजळ चुकले म्हणावं लागेल.
दांडीगुल होते या ठिकाणी. करण नकवाल आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. मोठी जबाबदारी करण नकवालवर असणार आहे आणि त्या जबाबदारीवर खरं उतरणं हे करण नकवालला अनेक सामन्यामध्ये माहिती आहे. जबाबदारीचं भान असणारा खेळाडू करण नकवाल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10 धावा, 1 गडी बाद. गणेश बाजड एक सलामीचे आक्रमक फलंदाज यांना माघारी परतवण्यामध्ये करण नकवाल यांना यश प्राप्त झालंय. नवीन फलंदाज सतीश खडसे येत आहेत मैदानावरती. पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय करण नागपालने. 64 धावा अजूनही 54 धावांचं आव्हान असणार आहे. 42 चेंडू आणि 54 धावा लागणार आहेत आणि सोपं नाही आहे. जर करण नागपालच्या संघाने चांगली गोलंदाजी केली आर्या 11 या संघाने तर रॉयल मालेगाव संघाला अडचणीमध्ये आणू शकतो हा संघ. भागवत खटके येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. आर्या 11 संघाचा एक उदयोन्मुख युवा गोलंदाज भागवत खटके. आर्या 11 संघाची मोठी भिस्त करण नकवाल, भागवत खटके हे गोलंदाजी आक्रमणाची धुरा सांभाळताना पाहायला मिळतील पूर्ण स्पर्धेमध्ये. हो हो, सुंदर चेंडू, खोलवर टप्प्यात चेंडू, उत्तर नव्हतं या चेंडूचं सचिन वडते यांच्याकडे. आणि सचिन वडतेची सुद्धा खूप मोठी क्रेज पाहायला मिळते टेनिस क्रिकेट जगतामध्ये. ज्या प्रकारचा हा फलंदाज आहे, 10 वर्षापासून अधिराज्य गाजवत आलेला खेळाडू. गोलंदाज बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. सुंदर चेंडू, अचूक टप्पा, यॉर्कर लेन चेंडू, उत्तर नव्हतं या चेंडूचं. हो, यावेळी मात्र दिशा भटकली आणि हीच तर अडचण आहे ना. वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धावाने, अतिरिक्त धावेनेशी 11 धावा. हीच अडचण आहे मला वाटतं की युवा गोलंदाजाची, खास करून आमच्या विदर्भ टेनिस क्रिकेट मधल्या, की एखादा चेंडू चांगला टाकल्यानंतर ती लाईन आणि लेंथ कंटिन्यू करायला त्यांना अडचणी का येतात हेच कळत नाहीये. पहिला चेंडू इतका सुंदर अचूक टप्प्यावरती होता. त्याच प्रकारची गोलंदाजी जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर, कारण अतिरिक्त धावा तुम्ही या सामन्यामध्ये देऊ शकत नाहीये. हो, पुन्हा आपल्या लेंथवर, आपल्या स्ट्रेंथवर वापस आलेत गोलंदाज भागवत खडके. ही स्ट्रेंथ तुमची आहे आणि तुमच्या स्ट्रेंथवर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. तेच कर्णधार करण नकवाल त्यांना समजावून सांगताना पुन्हा आपल्या स्ट्रेंथवर वापस आले. पुन्हा चेंडू निर्धाव येतोय. थोडासा दबाव जरूर आहे मैदानामध्ये गणेश बाजड बाद झाल्यानंतर. यावेळी मात्र लोअर पुलटा चेंडू होता, खेळून काढलाय. सचिन वर्ते यांच्या बॅट मधनं येणारा हा पहिला चौकार आणि संघाचं खातं जात आहे 15 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडेसे स्टेप आउट झाले होते, बदलालित्य पाहायला मिळाले फलंदाज सचिन वडते यांच्याकडनं. आणि सचिन वडते यासारख्या फलंदाजाला तुम्ही बॅक टू बॅक सारखे चेंडू नाही टाकू शकत. 15 धावा, एक गडी बाद. थोडस बॅकफुटवर ढकलल्या जात म्हणावं लागेल भागवत खडके यांना. ज्या प्रकारचे 2 चेंडू त्यांनी अप्रतिम टप्प्यावरती टाकले आहेत. हो हो, बॅटची कड आहे शैलेश डोळेचा. यष्टिरक्षक या ठिकाणी मात्र चेंडूच्या खाली मोठ्या विकेटचं पतन होतंय. मोठा मासा गळाला, मोठा हादरा, मोठ्या विकेटचं पतन. सचिन वरते मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. आणि आता मात्र मॅच मध्ये जान वापस आली म्हणायला गेलं. मॅच अजून संपला नाही, कारण करण नकवालच्या संघाने अजून हार मानली नाहीये. संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. गणेश बाजड यांनी आक्रमक फलंदाजी जरूर केली, परंतु त्यानंतर एक चौकार मारून सचिन वरती सुद्धा त्यांच्याच मागोमाग तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. लक्ष कितीही छोटे असले तरी समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे.
तेही लढतील, तेही संघर्ष करतील आणि तोच संघर्ष आर्या 11 संघाकडनं मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोहम्मद सद्दाम नवीन फलंदाजी करता मैदानावरती दाखल झाले आहेत. करण नकवाल एक अनुभवी फलंदाज, एक अनुभवी कर्णधार आपल्या संघाचे त्यांच्या खेळाडूंना, त्यांच्या गोलंदाजांना समजावून सांगताना, मार्गदर्शन करताना मैदानामध्ये दिसत आहेत. आणि या अनुभवाचा फायदा शैलेश डोळस असतील, करण नकवाल असतील, या अनुभवाचा फायदा पुरेपूर घेण्याचा प्रयत्न करतील, खास करून आजच्या या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये. भागवत खडके यांनी काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू ब्लॅक होल मध्ये टाकले, त्यानंतर चौकार जरूर खाल्ला, परंतु शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती सचिन वर्ते सारख्या नामवंत फलंदाजाला त्यांनी बाद करून दाखवलंय. यावेळी काय सुंदर ड्राईव्ह आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह, झेल घेण्याची नामी संधी होती. सुंदर प्रयत्न, 100% प्रयत्न देतो या ठिकाणी मैदानामध्ये आर्या 11 पूर्ण संघ. एक वेगळी आत्मविश्वास वाढवलाय या ठिकाणी. शैलेश डोळस असतील, करण नकवाल असतील, या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवलाय. मान्य आहे स्कोर कमी आहे, परंतु आम्ही सुद्धा लढू, कारण अजूनही हार मानायला आम्ही तयार नाही आहे. सुंदर गोलंदाजी होते भागवत खडके यांच्याकडनं. ओ चांगला चेंडू, वेगाने होता हा चेंडू, परंतु लेग स्टंपवर होता, त्याचाच फायदा झाला. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा निश्चित रूपाने पूर्ण होतील. या 2 धावेची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्ले समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा. चांगली वापसी म्हणावी लागेल या ठिकाणी आर्या 11 संघाची. अडचणीमध्ये आणलंय रॉयल 11 मालेगाव संघाला. गणेश बाजळ आणि सचिन वर्ते यांच्या आक्रमक खेळानंतर आता सावध पार्टनरशिप करावी लागेल रॉयल मालेगाव संघाला. सोनू शेख येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीमध्ये सोनू शेख यांना काही जास्त करता नाही आलं, परंतु करण नकवाल यांनी सांगितलंय की जे झालं ते विसरून जा. आता नव्या आशेने, नव्या उमेदीने आपण सुरुवात करूया, कारण वाशिम प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा झंझावत पेटवायचा आहे आणि पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत करण नकवाल. संघाचे संघनायक मैदानामध्ये मात्र पूर्ण झोकून देत आहेत स्वतःला, कारण धावा कमी बनल्या आहेत हे मान्य आहे, परंतु आपण लढलोच नाही तर जिंकू कसं, हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून या ठिकाणी आर्या 11 संघ मैदानामध्ये आगेकूच करताना दिसतोय. परंतु दुसऱ्या बाजूला रॉयल 11 हा सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. सोनू शेख यांचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू जरूर खेळून काढला, ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक धावून गेले होते संघाचे कर्णधार करण नकवाल. सुंदर फेकी पाहायला मिळाली. याच मधोमध 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावेची धावसंख्या पोहोचते 19 धाव्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सोनू शेख यांच्यावर खूप मोठी मदार असणार आहे, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केलाय, परंतु सोनू शेख यांना सुद्धा गडी जरी बाद करता नाही आला तरी धावावर अंकुश लावण्याची जबाबदारी त्यांची असणार आहे. हो, यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बनबाऊ क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. सतीश खर्चे यांच्याकडनं दुसऱ्या धावेला नाकारलंय. सद्दाम शेख यांच्याकडनं चांगला कॉल म्हणावा लागेल. 20 धावा पूर्ण होत आहेत मैदानावरती. सोनूला मात्र या ठिकाणी पूर्णपणे मार्गदर्शन करतायत यष्टीरक्षक शैलेश डोळस. त्यांच्या पूर्ण अनुभवाचा फायदा घेताना दिसत आहेत मैदानामध्ये. हो हो, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित लॉंगॉनच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावून आले होते, 1 धाव पूर्ण केल्या जाते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत झाली आहे सोनू यांच्याकडनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही होत आहे दोन्ही फलंदाजाकडनं, कारण त्यांना माहित आहे आता गरज आहे संयमी फलंदाजीची, आणि तो संयमी खेळ सद्दाम शेख असतील किंवा सतीश खडसे असतील हे दोन्ही फलंदाज दाखवताना दिसत आहेत. मोठा फटका
बघा क्षेत्ररक्षक आहे उपस्थित परंतु प्रेक्षक बनून परंतु सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं या ठिकाणी. 2 धावा जरूर वाचवल्या. प्रेक्षकांच्या दिशेने चेंडू वाटचाल करत होता परंतु ऐन वेळी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं मनीष यांच्याकडनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि ह्या धावा वाचवणं महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या धावा जर तुम्ही रोखल्या तर निश्चितच समोरच्या संघावर तुम्ही दडपण आणू शकता. जेव्हा तुमच्या 10-20 धावा कमी होत असतात सामन्यामध्ये तेव्हा अशा क्षेत्ररक्षणाची गरज असते आणि ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आर्या 11 संघाकडनं. हो चांगला फटका फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सतीश खडसे यांच्याकडनं. निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा खर्च केले आहेत. नपितुनी गोलंदाजी म्हणावी लागेल सोनू शेख यांच्याकडनं. अतिशय माफक षटक आतापर्यंत त्यांनी टाकलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि यात गोलंदाजी आता मात्र येणाऱ्या 3-4 षटकामध्ये गरज आहे. हो हो शॉर्ट टॉम पूल केलाय. चेंडू वन बाउंस सीमारेषे पार चौकार. पाहिलं होतं ज्या ठिकाणी गॅप आहे केरलेकच्या दिशेने हा फटका केला होता आणि चेंडू गेला वन बाउंस सीमारेषे पार चौकार. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल सतीश खडसे यांच्याकडनं. धावसंख्या पोहोचते 27 धावा 2 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघू शकता रिप्लेमध्ये शॉर्ट टॉम पूल पाहायला मिळाला होता. केरलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि त्याचाच फायदा झालाय. चेंडू गेला सीमारेषे पार 4 धावे करता. अजूनही बघितलं तर 30 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. 30 चेंडू 37 धावा हे आव्हान जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा समोरच्या ताफ्यामध्ये तोफखाना आहे गोलंदाजीचा आणि ते गोलंदाज हळूहळू एक एक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणणं चालू आहे. कर्णधाराचे प्रयत्न चालू आहेत की आपल्या गोलंदाजाला रोटेट करतायत. भागवत खटके आलेत गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका चांगला ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुद्धा निश्चित रूपाने पूर्ण होतील. अतिशय सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. हा फसलेला सामना या ठिकाणी संयमी खेळाची गरज आहे आणि तो संयमी खेळ सद्दाम शेख असतील किंवा सतीश खडसे असतील दोघेही चांगली फलंदाजी करतात. संयमी खेळाची गरज आता आहे आणि तो खेळ या दोन्ही युवा फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. हो हो सुंदर स्विचिट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाकडनं चूक मात्र झाली आहे. चेंडू सीमा पार चौकार. तिथं 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा तुम्ही खर्च केल्या आहात. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाऊ शकतात. 33 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी काय चुकी झाली म्हणावं लागेल. वेळेवरती डोळे बाजूला केले होते चेंडूवरून. तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूवर डोळे ठेवावे लागतील नजर ठेवावी लागेल तेव्हा मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण यशस्वीरित्या करू शकाल. हा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्यांची धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये काहीसं महागडं ठरतायत भागवत खडके यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती. पुन्हा मात्र स्लॉक स्वीप केला तो क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र सुटतोय. शर्तीचे प्रयत्न केले होते हा झेल पकडण्याकरता परंतु गोलंदाजाकडनं भागवत खडकेकडनं टाळ्या वाजवल्या जाते. सन्मान दिला जातो या क्षेत्ररक्षकासाठी कारण झेल पाहिजे तितका सोपा नव्हता परंतु झेल जर झाला असता तर बातच न्यारी होती.
यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल केला जातोय उपस्थित आणि यावेळी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात करण नकवालकडनं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. वाशिम जिल्ह्यातील सर्वात चांगला क्षेत्ररक्षक रमेश शिंदेकडनं मागच्या चेंडूवरती आपण झेल सुटताना पाहिला होता. या क्षेत्ररक्षकाकडनं अनेक वेळा झेल सुटताना आपण नाही पाहत. खूप कमी चुका क्षेत्ररक्षणामध्ये रमेश शिंदे करताना दिसतोय. परंतु यावेळी चूक झाली आहे. माणूस चुकीचा पुतळा आहे. चुका होतात. चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत. यावेळी मात्र चांगला चेंडू खेळून काढला. ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ऑफ ड्राईव्ह केलं होतं आणि एक धाव पूर्ण होते. सॉरी डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. त्याचबरोबर षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटक समाप्त 38 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक जरूर पाहायला मिळेल मैदानामध्ये. 38 धाबा 2 गडी बाद. अजूनही जर बघितलं तर धावा लागत आहेत त्या म्हणजे 24 चेंडूमध्ये 26 धावा. 24 चेंडू 26 धावा. आव्हान आता सोपं करून टाकलंय या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी सद्दाम शेख आणि सतीश खळसे यांनी. चांगली फलंदाजी संयमी खेळी आपल्या संघाकरता दोन्ही फलंदाज साकारतायत. 38 धाबा 2 गडी बाद. अजूनही 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. करण नकवाल आणि टीम या ठिकाणी रणनीती आखताना दिसेल. शैलेश डोळेस, करण नकवाल या अनुभवी खेळाडूंना आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करावे लागेल. कारण 1 ते 2 महत्वाचे षटक तुम्हाला चांगल्या प्रकारचे टाकावे लागतील. यानंतर होणारा सामना विदर्भ 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल वाशिम वॉरियर्स. दोन्ही संघांनी आपला अंतिम 11 संघ द्यायचा आहे. विदर्भ 11 या संघाचा अंतिम 11 संघ पोहोचलेला आहे. जुनेद पठाण किक ऑफ वाशिम एका बाजूला असतील तर दुसऱ्या बाजूला वाशिम वॉरियर्स हा संघ असणार आहे. तत्पूर्वी मैदान पाहूया. राजुरी स्टील्स, मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट्स अँड रॉयल स्पोर्ट प्रेझेंट बाय WPL 2021. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस दुसरा मैदानामध्ये चालू आहे. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 38 धावा 2 गडी बाद 4 षटक समाप्त. अजूनही 24 आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 26 धावा. सोनू शेख चांगला चेंडू. यावेळी मात्र स्क्वेअर कट केलं होतं. या चेंडूला क्षेत्ररक्षक होते शॉर्ट थर्ड मॅन वरती परंतु चुकी झाली आहे आणि चेंडू गेला सीमा पार चौकार. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू. यावेळी मात्र वाईड यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली होती सोनू शेख यांच्याकडनं. सोनू यांना महत्वाचे षटक दिलंय कर्णधाराने आणि त्या विश्वासावर त्यांना खरं उतरावं लागेल कारण हे खूप महत्वाचं षटक आहे. कारण 24 चेंडू 26 धावा लागत असताना ज्या प्रकारचा मिस फील्ड मध्ये चौकार आलाय. आता 22 चेंडू आणि 22 धावा. बॉलर रन आहेत आणि या रन बॉल मध्ये बघावं लागेल कशा प्रकारचं प्रदर्शन होते दोन्ही संघाकडनं. रॉयल मालेगाव संघ मात्र या ठिकाणी थोडा वरचढ आहे. मोठा फटका खेळला तो क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. टीम स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एक वेळ गचाळ क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा चेंडू सीमारेचे पार चौकार. पुन्हा एक वेळ मात्र
चौकार आल्यानंतर कशा प्रकारची गोलंदाजी करेल सोनू. यावेळी मात्र चांगला फटका आणि यावेळी प्रेक्षकांना संधी होती चेंडू पकडण्याची, क्षेत्ररक्षकाकडे संधीच नव्हती. कारण इतका फाईन खेळला होता चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावे करता लॉंग लेगच्या दिशेने हा क्षेत्ररक्षक उपस्थित नसल्यामुळे हा चेंडू सीमारेषे पार 4 धावे करता पाहायला मिळाला. आता मात्र 20 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असणार आहे. पुन्हा मोठा फटका खेळला तो क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र झालाय. सुंदर झेल पाहायला मिळतो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं. भागवत खडके यांच्याकडनं सुंदर झेल पाहायला मिळाला आणि पारी समाप्त होते ती म्हणजे सत्ताम यांची. परंतु आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारी ही पारी होती, ही खेळी होती. ही खेळी स्मरणात राहील रॉयल मालेगाव संघाच्या. कारण ज्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले होते त्यानंतर मात्र संयमी खेळ दाखवला सद्दाम शेख यांनी आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. जर विचार करा 2-3 चौकार जे मिसफिल्डमुळे झाले होते ते जर गेले नसते तर आज सामना हा कुठं असता. नवीन फलंदाज आले आशिष पाठक, ज्यांनी पहिल्या डावामध्ये 5 गडी बाद करण्याची किमया साधली होती. परंतु आता स्ट्राईक वरती असणार आहेत सतीश. एक चांगला फटका यावेळी सतीश खडसे यांच्याकडनं. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, 1 धाव अर्जित केल्या जाईल. याचबरोबर जर बघितलं तर षटकाची सुद्धा सांगता होते. 5 षटक समाप्त, 51 धावा, 3 गडी बाद, 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 13 धावा. टेनिस क्रिकेट .in ची टीम सुद्धा महत्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला प्रसारण करण्याकरता आहे. आमचे शाहरुख भाई असतील कॅमेरामॅन, दुसऱ्या बाजूला वेदांत असेल, आमचे टेक्निकल टीमचे हेड असतील संदेश भाई, त्याचं खूप मोठं सहकार्य आहे टेनिस क्रिकेट .in. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर्वात मोठी नामवंत कंपनी, सर्वात लोकप्रिय कंपनी म्हणून ज्या कंपनीकडे पाहिलं जातं ती म्हणजे टेनिस क्रिकेट .in. तसेच या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी राजुरी स्टील यांचं खूप मोठं महत्वाचं योगदान आहे. मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट्स, रॉयल स्पोर्ट यांचंही खूप मोठं सहकार्य, विशेष सहकार्य राहिलं या स्पर्धेला. एक देखणं ही स्पर्धा विदर्भातील टेनिस क्रिकेट मधील सर्वात पहिली स्पर्धा या सीझन मधली म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो आहोत. आता या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष 11 तामसाळा या संघाने अप्रतिम असा विजय प्राप्त केला होता. त्यानंतर नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती रॉयल मालेगाव संघाने. ओहो, मोठा फटका, बिग हिट, करण नकवाल यांच्यावर चढवलेला हंडला, चेंडू सीमा पार, 6 धावे करता. यानंतर होणारा सामना तो म्हणजे वाशिम वॉरियर्स आणि त्यांच्या सोबत असेल विदर्भ चिखली. वाशिम वॉरियर्स संघाचे कर्णधार महादेव त्रिभुवन आणि त्यांच्या समोर असेल म्हणजे वाशिम टेनिस क्रिकेटची शान जुनेद पठाण. यावेळी मात्र हलकीशी अपील झाली करण नकवाल यांच्याकडनं. फॉलोअर टप्प्यात चेंडू होता, एक बाईचा इशारा येतोय पंचाकडनं आणि एका धावेची धावसंख्या पोहोचते 58 धावा, 3 गडी बाद. आता मात्र औपचारिकता राहिली म्हणावी लागेल सामन्यामध्ये. यानंतर होणारा सामना विदर्भ 11 आणि वाशिम वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करता सज्ज राहतील. ओ, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय करण नकवाल. काय चेंडू होता, पडल्यानंतर हलकस बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू. कारण नकवाल यांची फिटनेस जरूर चांगली आहे परंतु सामना मात्र ढिल्ला करून टाकलाय. वाशिम वॉरियर्स या संघामध्ये अनेक नामवंत खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, शैलेश डोळेश यांच्याकडे धावबाद करण्याची संधी होती.
शैलेश डोळस यांचा निशाणा कधी चुकत नाही, आज तोही चुकतोय. खूप काही उलट झालंय, खूप काही उलट्या दिशेने गेलंय म्हणायला लागेल. आर्या 11 संघाच्या बाबतीत जर विचार केला, 3-4 चौकार मिसफिल्डमध्ये बाहेर गेले. ते 3-4 चौकार जर वाचवले असते, अशा प्रकारचे धावबाद तुम्हाला करता आले असते, तर सामन्यामध्ये अजूनही आशा आपल्या जिवंत असत्या. परंतु सामन्यामधली हवा आता निघली आहे. ओ पुन्हा एक वेळ करण नकवालवर हल्ला चालवला. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू सीमारेषे पार षटकार. आणि याच बरोबर सामना विजयी होतोय तो म्हणजे 7 विकेटनं सामना विजय प्राप्त होतो तो म्हणजे रॉयल मालेगाव संघाला खूप सारं अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना. परंतु या ठिकाणी निराशा झाली म्हणावी लागेल आर्या 11 संघाकडनं. परंतु खेळ त्यांनीही चांगला केला, त्यांनाही साखळी सामन्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रॉयल मालेगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन.